अशा वेळेस पुरुषापेक्षा महिलेवर खूप मानसिक तणाव असतो, तर त्यावर तिने काय उपाय केले पाहिजे? आता मोस्टली तर कसं होतं माहितीये की स्त्री कुठेही जेव्हा जाते फंक्शनला वगैरे, तर तुम्ही गोड बातमी कधी देणार, हा पहिले प्रश्न विचारला जातो त्यांना. जस्ट लग्न झालेलं असतं पहिले तर कपल्स पण ह्या गोष्टी हसण्यावारी घेतात, पण जशी वर्ष वाढत जातात तसं त्यांना फील यायला लागतं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला तोच प्रश्न विचारला जातो किंवा त्यांची कम्पॅरिझन केली जाते की माझ्या मुलीचं लग्न पण तुमच्याच वेळी झालेलं होतं, पण तिचा मुलगा आता 2 वर्षाचा आहे, अजून तुम्हाला कसं काही नाही. तर मी असं सांगेल की घरातल्या स्त्रियांनी त्या स्त्रीला सपोर्ट दिला पाहिजे की तू हा तणाव घेऊ नकोस. त्याचबरोबर बाहेर पण जे समाजाने पण ह्या गोष्टीचं भान कुठेतरी ठेवायला- समाजाची जबाबदारी असली पाहिजे. की त्याचं तुम्ही भान ठेवा. कारण का स्त्रीमध्ये हॉर्मोनल चेंजेस हे खूप होतात की जसा तिच्या मानसिक ताण यायला लागतो तसे तिचे हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात, तिची पाळी अनियमित व्हायला लागते. पाळीने अनियमित व्हायला लागली की तिच्या स्त्रीबीज तयार होणं याच्यावर अडथळा, नवरा बायकोंमध्ये तणाव निर्माण होतो, कारण का बाई ही बऱ्याच ह्या हॉर्मोनल चेंजेसमुळे चिडचिडी होऊन जाते. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घेण्याची फार गरज आहे. आता मी बऱ्याच वेळा समाजामध्ये बघते की म्हणजे ओटी भरण वगैरे असेल तर ज्या स्त्रीला मूल नाहीये तिला तिकडे इन्व्हाइट केलं जात नाही, कारण का तिला मूल नाहीये. किंवा एखादी स्त्री जी असेल म्हणजे जाव असेल, तिला मूल राहिलेलं असेल की ती आणि तिच्या मोठे जावेला मूल नसेल तर तिला तिच्या सोबत ठेवलं जात नाही की तिच्यावर काही परिणाम होऊ शकतं. तर ही मानसिक स्थिती आपण बदलायला पाहिजे. पण हे असं होते नाही तसं काही नाहीये, उलट तुम्ही तिला मानसिक तणावाखाली टाकतात. तर हे तसं करणं टाळलं पाहिजे, म्हणजे समाजाने सपोर्ट केला पाहिजे तिला ह्या बाबतीमध्ये. यामध्ये ती बाई एकदम डिप्रेशनमध्ये जात जाते.